नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट। आज आपण मॉडर्न डे कॅटरॅक्ट सर्जरी विषयी बोलूया, म्हणजेच आधुनिक डोळ्याचे होणारे ऑपरेशन। ह्याला फेको इमल्सिफिकेशन असे म्हणतात। मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये आपण तुमच्या डोळ्यातली जी नैसर्गिक लेन्स आहे, जी मोतीबिंदूमुळे आता पांढरी झालेली आहे, तिच्यातला मोतीबिंदू लेझरद्वारे किंवा मेडिकल भाषेत म्हणायचं तर अल्ट्रासाउंड एनर्जीने वितळून टाकतो। एकदा ह्या कडक मोतीबिंदूचे आपण पाणी केले की त्यानंतर डोळ्याच्या आतमध्ये एक लहानशा चिरेद्वारे, जी साधारण 2 मिलीमीटरची असते, आपण मोतीबिंदूचे झालेले पाणी काढून टाकतो। एकदा आपण हे पाणी काढून टाकलं की ह्यानंतर ह्याच जागेवर आपण फोल्डेबल किंवा रोलेबल लेन्सचा वापर करतो। ही लेन्स देखील पूर्ण आपण डोळ्यात टाकू शकत नाही का, कारण की आपण अगदीच लहान 2 मिलीमीटरची चीर घेतलेली आहे। यासाठी आपण फोल्डेबल किंवा रोलेबल लेन्सचा वापर करतो। रोलेबल लेन्सची अगदी लहानशी घडी होते आणि ती इंजेक्शनद्वारे आपण तुमच्या डोळ्यामध्ये सोडून देतो। एकदा इंजेक्शनद्वारे आपण ही लेन्स तुमच्या डोळ्यात सोडली की जसा तुमचा डोळ्याचा आकार आहे तसा ही लेन्स घेते। एकदा आपण लेन्स इम्प्लांट केली की जितकं तुमचं आयुष्य आहे तितकं ह्या लेन्सचं आयुष्य असतं आणि ही उर्वरित आयुष्य तुम्हाला उत्तम नजर देते। मॉडर्न डे कॅटरॅक्ट सर्जरीमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया बिना टाक्यांची झाली आहे। रिकव्हरी पिरियड 6 तासांचा झालेला आहे। ह्या सगळ्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता एक ऑपरेशन नव्हे तर एक प्रोसिजर झालेली आहे। आधुनिक लेझर टेक्नॉलॉजीनी होणाऱ्या ह्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा तुम्ही सगळ्यांनी जरूर फायदा घ्यावा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयीची भीती कंप्लीटली आपल्या मनातून काढून टाकावी। मला आशा आहे की या माहितीनंतर तुम्ही नक्कीच आपलं मोतीबिंदूचं ऑपरेशन लवकरात लवकर बिना कोणत्याही भीतीचे करून घ्याल। धन्यवाद।